नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये MHUID कसा निर्माण करावा हे पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण आपल्या Google सर्च इंजिन ओपन करावे. त्यामध्ये आपल्या स्क्रीनवर दिसत असलेली वेबसाईट एंटर करावी आणि सर्च करावी. सर्च केल्यानंतर आपल्याला आपल्या स्क्रीनवर या पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे. यावर वरील बाजूस आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिसतील. त्यातील लॉग इन हे ऑप्शन आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इनचे दोन प्रकार दिसतील. ते म्हणजे जिओ पोर्टल लॉग इन आणि ॲडमिन लॉग इन. आपल्याला प्रॉपर्टी मॅप करायची असल्यामुळे आपल्याला जिओ पोर्टल लॉग इन या ऑप्शनचा उपयोग करायचा आहे. यावर क्लिक करावे. जिओ पोर्टल लॉग इनवर क्लिक केल्यानंतर एक पॉपअप विंडो ओपन होईल. यामध्ये आपल्याला सेवार्थ आय डी टाकायचा आहे. तर हा सेवार्थ आय डी कुणाचा? आपण ज्या विभागाची प्रॉपर्टी मॅप करणार आहोत त्या विभागाचे HOD म्हणजे हेड ऑफ डिपार्टमेंट जे असतील त्यांचा सेवार्थ आय डी या ठिकाणी नमूद करावायचा आहे. तो या ठिकाणी नमूद केल्यानंतर खालील बाजूस आपल्याला सेंड OTP असा ऑप्शन दिसणार आहे. त्या सेंड OTPला क्लिक केल्यानंतर आपल्या HODना जसा OTP जाईल तो OTP दिलेल्या ठिकाणी एंटर करावा. एंटर केल्यानंतर त्याखाली व्हेरीफाय OTP या ऑप्शनवर क्लिक करावे. तिथं क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस आपल्यासमोर दिसणार आहे. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा नकाशा आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसेल. त्यानंतर आपण डाव्या बाजूला बघू शकतात तिथं वेगवेगळे ऑप्शन आहेत. जिल्हा त्या ठिकाणी डिफॉल्ट असणार आहे. त्याखाली असलेला तालुका आपल्याला ज्या तालुक्यातील प्रॉपर्टी मॅप करायची आहे तो तालुका सिलेक्ट करावा. त्यानंतर त्याखाली आपल्याला विलेज ऑप्शन दिसणार आहे. इथं जो तालुका आपण निवडला असेल त्या तालुक्यातील सर्व विलेजेस दिसणार आहेत. तर या ठिकाणी आपण आपले विलेज सिलेक्ट करावे. ते नसेल तर आपण पंचायत सिलेक्ट करू शकतात. त्याखाली पॅरेंट डिपार्टमेंट डिफॉल्ट असणार आहे. त्याच्याखाली गेल्यावर आपल्याला डिपार्टमेंट हा ऑप्शन आहे. पण त्याआधी आपण जो मॅप आपल्याला दिसत आहे तो सॅटेलाईट व्ह्यू करून घ्यावा. त्यानंतर आपण पुन्हा डावील बाजूस बघूया. डिपार्टमेंट यामध्ये एकच डिपार्टमेंट ज्या डिपार्टमेंटचं लॉग इन असेल ते डिपार्टमेंट इथं ड्रॉपडाऊनमध्ये येणार आहे. त्यानंतर मॅपिंग टाईपमध्ये आपल्याला ड्रॉपडाऊन करून न्यू मॅपिंग हे ऑप्शन सिलेक्ट करायचे, कारण आपण पहिल्यांदाच ही प्रॉपर्टी मॅप करत आहोत त्यामुळे न्यू मॅपिंग हे ऑप्शन सिलेक्ट करावे ड्रॉपडाऊनमधून. ते सिलेक्ट केल्यानंतर पुढे अजून काही ऑप्शन दिलेले आहेत ते बघूया. ॲसेट्स ऑफ डिपार्टमेंट्स असा एक ऑप्शन आहे. त्या ठिकाणी ड्रॉपडाऊनवर क्लिक केलं का एकमेव पर्याय असणार आहे तोच आपल्याला सिलेक्ट करावायचा आहे. तो सिलेक्ट केल्यानंतर पुढे काही प्रोसेस आहेत ती आपण पाहणार आहोत. सब असेट्स ऑफ डिपार्टमेंट असं ऑप्शन असणार आहे. यामध्ये शाळेचं मॅपिंग असल्यामुळे शाळेचे विविध प्रकार यामध्ये दिलेले आहेत. एक एक्झाम्पल म्हणून स्कूल टाईप या ठिकाणी सिलेक्ट करावं लागणार आहे. एक्झाम्पल म्हणून मी प्रायमरी दाखवला आहे. जी शाळा आपण मॅप करणार आहोत ती प्रायमरी असल्यामुळे आपण जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल हा सब असेट सिलेक्ट करणार आहोत. तो सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा MHUID टाईप या ठिकाणी क्रिएट MHUID हा ड्रॉपडाऊन ऑप्शन सिलेक्ट करावा. त्यानंतर स्क्रीनवर दर्शवल्या ठिकाणी आपल्याला लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड म्हणजे ज्या जागेचं मॅप करावायचं आहे त्या जागेचा अक्षांश व रेखांश इथं नमूद करावायचे आहे. त्यासाठी दिलेल्या ठिकाणी क्लिक केल्यावर पेनाचे एडिट ऑप्शन असणार आहे. त्या एडिटवर क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला लॉन्जिट्यूड टाकायचे आहे ज्याची सुरुवात 73 ने होत असते. त्यानंतर कॉमा करून आपल्याला लॅटिट्यूड टाकायचे आहे ज्याची सुरुवात 21 पॉईंट समथिंग या पद्धतीने होत असते. स्क्रीनवर दर्शवल्याप्रमाणे आपण आपले लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड या ठिकाणी नमूद करावे. गो टू मॅप आणि कन्वर्ट यावर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर आपण आपल्या स्क्रीनवर आपल्याला मॅपवर एक छोटासा सर्कल दिसणार आहे. ते म्हणजे आपण दिलेल्या लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूडचे लोकेशन असणार आहे. आपण स्क्रीनवर पाहू शकतात हा जो व्हाईट कलरचा सर्कल दिसत आहे ते आपले लोकेशन आहे. या ठिकाणी आपण माऊसच्या साहाय्याने किंवा स्क्रीनवर प्लस मायनसच्या सिम्बॉलच्या साहाय्याने झूम करू शकतो. या ठिकाणी आपण टाकलेले लोकेशन सर्कलमध्ये दिसत आहे. जी प्रॉपर्टी आपल्याला मॅप करावायची आहे ती या स्क्वेअरमध्ये दिसत आहे. आता या ठिकाणी डाव्या बाजूला वरील एक ऑप्शन आहे मॅपिंग करण्यासाठीचं ते सिलेक्ट करावे. त्यानंतर जी प्रॉपर्टी मॅप करायची आहे त्याच्या चतुर्सीमा आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे जे आपल्याला मॅपवर दिसत असतील. त्या चतुर्सीमा वर क्लिक करावायचे आहे. क्लिक केल्यामुळे आपल्याला एक आयत किंवा चौकोन प्रकारचा तो प्रॉपर्टीचा एरिया स्क्रीनवर दिसणार आहे. आपल्या स्क्रीनवर आपण बघू शकतात ही प्रॉपर्टी एक शाळा आहे. त्या शाळेचं मॅपिंग या पद्धतीने आपल्याला करावायचं आहे.
तो पॉलिगॉनल असल्यामुळे आपण कुठल्याही आकारात त्याचं मॅपिंग करू शकतो. ज्या ठिकाणी आपलं मॅपिंग संपणार असेल त्या ठिकाणी आपल्याला डबल क्लिक करायचं आहे, म्हणजे आपला पॉलिगॉनल डिसेबल होईल आणि जेवढा भाग आपण सिलेक्ट केलेला असेल तेवढा अंतिम होईल. डबल क्लिक केल्यानंतर आपल्याला मॅप असेट म्हणून एक प्रश्न विचारला जाईल. आर यू शुअर टू वॉन्ट टू मॅप द असेट, म्हणजे ही प्रॉपर्टी आपल्याला मॅप करण्यासाठी आपण शुअर आहात का. त्यानंतर ओके केले की आपल्याला अशा प्रकारची विंडो आपल्यासमोर दिसेल. यातील वरील बाजूला आपल्या HODच्या विभागासंबंधीची सर्व प्रायमरी माहिती जी आहे ती दिसणार आहे, ती या ठिकाणी असणार आहे. ही माहिती डिफॉल्ट येणार आहे, यात कुठलाही बदल करायचा नाही. परंतु या माहितीमध्ये आपल्याकडे असलेल्या डॉक्युमेंट्स आधारे फिलअप करायचे आहे. या ठिकाणी आपल्याला प्रपोजल डेट, म्हणजे जी प्रॉपर्टी आपण मॅप केली आहे त्या प्रॉपर्टीची प्रपोजल डेट म्हणजे मान्यता दिनांक असेल ती या ठिकाणी नमूद करावी. त्यानंतर त्याच्या खालील बाजूस गेल्यावर प्रपोजल कॉस्ट इन लॅक, म्हणजे समजा या प्रॉपर्टीची किंमत 1.5 लाख रुपये असेल तर 1.50 अशा पद्धतीने लाखात याची नोंदणी करायची आहे. त्यानंतर फंडिंग सोर्स, म्हणजे कुठल्या प्रकारच्या फंडिंग या प्रॉपर्टीसाठी झाली आहे. याच्यात विविध प्रकार आहेत. DPC, लोकल फंड, स्टेट फंड असे हे प्रकार आहेत. त्यापैकी जे योग्य असेल ते आपण सिलेक्ट करावे. या ठिकाणी लोकल फंडिंगमधून हे काम झालेले आहे, तर आम्ही लोकल फंडिंग हा ऑप्शन सिलेक्ट केला. त्यानंतर आपण पाहू शकतो प्लॅन टाईप, कुठल्या प्रकारामध्ये हे बांधकाम झालं आहे. तर या ठिकाणी लोकल फंडिंग केल्यानंतर सेस हे ऑप्शन येणार आहे. ते सेस ऑप्शन बाय डिफॉल्ट असणार आहे, त्यात आपण बदल करू शकत नाही. त्याच्या बाजूला स्कीम असणार आहे, तर स्कीम देखील ड्रॉपडाऊनमध्ये डिफॉल्ट असणार आहे, तीच आपल्याला सिलेक्ट करावी लागेल. त्यानंतर वर्क डिस्क्रिप्शन असणार आहे, म्हणजे या कामाचे स्वरूप काय आहे. तर ही जिल्हा परिषदेची शाळा आहे, त्यामुळे मी या ठिकाणी ZP स्कूल आणि ज्या गावाची ती शाळा आहे ते गाव असं नमूद केलेले आहे. त्याच्या बाजूला रिमार्क ऑप्शन आहे, त्या ठिकाणी आपण कुठल्या विभागाची प्रॉपर्टी आहे ते नमूद करू शकतो, किंवा ही प्रॉपर्टी 2 शिफ्टमध्ये असेल तर तसे देखील या ठिकाणी आपण नमूद करू शकतो. यापुढे आपल्याला एक प्रॉपर्टी डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहे. जर आपल्या दप्तरी उपलब्ध असतील तर ते अपलोड करावे, अथवा याप्रमाणे प्रमाणपत्र विभाग प्रमुखांच्या स्वाक्षरीचे या ठिकाणी PDF बनवून अपलोड करावे लागणार आहे. तर या ठिकाणी 1 MB पेक्षा कमी साईज असलेली ती PDF अपलोड करावायची असेल, ती केल्यानंतर इथं अपलोडेड सक्सेसफुली असं नाव आपल्याला दिसणार आहे. तर या भागातील ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा सर्व माहिती बरोबर अपलोड केली आहे किंवा कसे हे खात्री करून घ्यावे. सर्व माहिती बरोबर असल्याची पुनश्च खात्री झाल्यानंतर या स्क्रीनच्या खालच्या बाजूला जनरेट MHUID असा एक ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करावे. या ठिकाणी क्लिक केल्यावर थोडा वेळ प्रोसेसिंग होईल. ही प्रोसेस होते तोपर्यंत आपण माझ्या टेक्नोसारथी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला नवनवीन अपडेट्स वेळेवर मिळत राहतील. ही प्रोसेस झाल्यानंतर आपल्या स्क्रीनवर या पद्धतीने MHUID जनरेट झालेला आपल्याला दिसणार आहे. यापुढे आपल्या प्रॉपर्टीचे कुठलेही आर्थिक लाभ मिळण्यासाठी हा MHUID अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे याची दप्तरी नोंद घेणे गरजेचे असणार आहे मित्रांनो. तर हे कुठेतरी प्रॉपर्टी डॉक्युमेंट फाईलमध्ये याची नोंद करून ठेवावी. त्यानंतर ओकेवर क्लिक करा. अशा पद्धतीने आपली ही संपूर्ण प्रक्रिया झाली.